मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल आज किंवा उद्या जाहीर होणार। निकालाबद्दल दिल्लीतल्या तज्ज्ञांकडून अभिप्राय मागवल्याची माहिती। प्रकाश आंबेडकर यांची आज उलट तपासणी होणार। कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी आयोगासमोर हजेरी लावणार। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफांकडून दाखल अटकपूर्व जामीन अर्जावरती हायकोर्टात सुनावणी। सत्र न्यायालयानं जामीन नाकारल्याच्या निर्णयाला मुश्रीफांकडून न्यायालयात आव्हान। मनोज जरांगेंच्या कुटुंबात सापडली कुणबी नोंद। जरांगेंच्या पणजोबांची कुणबी नोंद सापडल्याची माहिती। शिरूर तहसील कार्यालयामध्ये ही नोंद आढळून आली आहे। पणजोबांची कुणबी म्हणून नोंद मिळालेली असली तरी सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळेस्तोवर याचा लाभ घेणार नाही, मनोज जरांगेंची भूमिका। बारामतीचे मराठेच अजित पवारांचा राजकीय कार्यक्रम संपवतील। मनोज जरांगेंची अजित पवार यांच्यावर टीका। अजित पवारांनी भानावरती यावं, जरांगेंचा सल्ला। तर आपण काय काम करतोय हे आपल्याला माहिती आहे। इतरांनी आपल्याला पावती देण्याची गरज नाही। गेली 32 वर्ष आपण सर्व धर्मियांची कामं करत आलोय। अजित पवारांचं जरांगेंना प्रत्युत्तर। बीडमध्ये मनोज जरांगेंचा शनी मंदिरात रुद्राभिषेक। संवाद यात्रेदरम्यान गेवराईच्या राक्षस भुवन इथे आरक्षणाची मागणी पूर्ण व्हावी यासाठी घेतलं दर्शन। मराठ्यांना वेगळं आरक्षण हवं असेल तर मदत करतो, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा जरांगेंना सल्ला। मात्र आमच्या ताटात येऊ नका, आंबेडकरांचं आवाहन। 20 जानेवारीला ओबीसींचं आंदोलन होणार। मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू झालं की ओबीसी आंदोलन करणार। ओबीसींचे नेते प्रकाश शेंडगे यांचा इशारा। मराठा मुलांना 15 लाख रुपये दिले तर ओबीसी मुलांनाही द्या, शेंडगेंची मागणी। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा हिसका। टोल नाक्यावरती राज ठाकरेंनी कर्मचाऱ्यांना झापलं। राज ठाकरेंच्या हिसक्यानंतर 5 किलोमीटरपर्यंत लागलेल्या वाहनांची कोंडी फुटली। राज ठाकरेंच्या टोलनाक्यावरच्या ॲक्शननंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक। वाशी टोलनाक्यावर कार्यकर्त्यांनी सोडली टोल विना वाहनं। शिवडी नावाशिवाय सिलिंगनं रायगडचं वाटोळं होणार। रायगडच्या जमिनीवरती अनेकांचा डोळा, राज ठाकरेंचा इशारा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज राजापूरमध्ये सभा। संकल्प अभियानासाठी मुख्यमंत्री रत्नागिरीत। रिफायनरी विरोधक मुख्यमंत्र्यांना भेटणार। लोकसभा मतदारसंघातल्या सद्यस्थितीबाबत मुख्यमंत्री कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष। खासदार संजय राऊत आणि अनिल देसाईंकडून श्रीराम कुंडाची पाहणी। महाआरतीची जय्यत तयारी सुरू। 22 जानेवारीला उद्धव ठाकरे नाशिकमधल्या काळाराम मंदिरात रामाचं दर्शन घेऊन गोदावरीची महाआरती करतील। शरद मोहोळच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी घेतली उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। शरद मोहोळच्या हत्येनंतर स्वाती मोहोळ फडणवीसांच्या भेटीला। आमदार अपात्रता प्रकरणी निकालानंतर ठाकरे गटाचे आमदार अपात्र होणार। आमदार योगेश कदम यांचा दावा। निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागेल, योगेश कदमांना विश्वास। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वर्षा निवासस्थानी चर्चा। दोघांच्या भेटीचे कारण गुलदस्त्यात। मात्र 10 जानेवारीला नार्वेकर आमदार अपात्रतेचा निकाल देणार असल्यामुळे चर्चांनाही उधाण। राहुल नार्वेकरांनी पात्र अपात्रतेचा खेळ सुरू केला। सुषमा अंधारेंची नार्वेकरांवर टीका। यंत्रणांच्या माध्यमातून काय करायचं त्यासाठीच नार्वेकर आणि मुख्यमंत्री भेटले, अंधारेंचा आरोप। महाविकास आघाडीसाठी लोकसभा निवडणूक सोपी नसेल। कुणीही सार्वजनिक विधानं किंवा दावे करू नयेत, काँग्रेस नेते मिलिंद देवरांचा ठाकरे गटातल्या नेत्यांना इशारा। महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचं स्पष्टीकरण। मिलिंद देवरा यांनी सैरभय होण्याचं कारण नाही, अंधारेंची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत कोणताही वाद नाही, आमची लढाई भाजपच्या विरोधात, काँग्रेस नेते सतेज पाटलांचं वक्तव्य। केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर। गांधी भवन इथे आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमाला हजेरी लावणार। मुंबईच्या गिरगावमधील रिलायन्स रुग्णालयामध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्या बहिणीवरती उपचार सुरू। बहिणीची भेट घेतल्यावर अमित शहा दिल्लीच्या दिशेने रवाना। सरकारी नोकरीच्या भरतीमध्ये घोटाळे काही केल्या थांबेनात। परीक्षांमध्ये पेपरफुटी आणि गुणांची अदलाबदल करणं याबाबतीत कठोर कायदा आणायला हवा, आमदार सत्यजित तांबेंची मागणी। 2036 साली ऑलिम्पिक भारतात आयोजित करायचंय।
आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तयारी करतात। उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, विकसनशील देश ऑलिम्पिकचं आयोजन करेल, फडणवीसांचं विधान। आणि आपली जितकी काळजी सुप्रिया सुळे आज करतात त्याच्या 10% जरी काळजी शरद पवारांनी योग्य वेळी केली असती तर आज चित्र वेगळं असतं, देवेंद्र फडणवीसांचा टोला। मुख्यमंत्र्यांच्या गळ्याला पट्टा दिसला की सिंहासन चित्रपटात होतो, पण आताच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात तसा काही पट्टा नाहीये, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला। भटकंती करण्यासाठी गेलेल्यांना घरामध्ये पाय ठेवता येणार नाही, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटात गेलेल्यांना इशारा, काही जण खोक्यात बंद झाल्याचा उद्धव ठाकरेंचा टोला। महाराष्ट्रावरती नेहमी अन्यायच करायचा असा नियम बनलाय का, आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल। तसंच गेल्या 2 वर्षात राज्यात घाणेरडं राजकारण सुरू, 2 पक्ष आणि 2 कुटुंब फोडली गेली, आदित्य ठाकरेंची टीका। दिघा रेल्वे स्टेशनची आदित्य ठाकरेंकडून पाहणी, अनेक महिन्यांपासून रेल्वे स्थानक तयार, मात्र ट्रेन कधी सुरू होणार, आदित्य ठाकरेंचा सवाल। राम मंदिर आणि MTHLचं उद्घाटन करताय, दिघा रेल्वे स्थानकाचं का नाही, खासदार राजन विचारेंचा सरकारला प्रश्न। सध्या जातीमध्ये तणाव निर्माण होईल असा प्रयत्न काही जणांचा आहे, उपमुख्यमंत्री अजित पवारांची नाव न घेता जितेंद्र आव्हाडांवर टीका। विधानसभा, लोकसभा आणि महानगरपालिका निवडणुकीत आपण काम करणार, अजित पवारांचं राष्ट्रवादीच्या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन, आपल्या भागामध्ये निवडून येणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागे उभं राहायला हवं, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला। वाढत्या नागरीकरणामुळे ठाणे जिल्ह्यात गुन्हेगारी जास्त, मुख्यमंत्र्यांचं हे अपयश नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून मुख्यमंत्र्यांची पाठराखण। शरद पवारांचं वय कितीही असलं तरी त्यांच्यात काम करण्याची क्षमता आणि धमक आहे, आमदार भास्कर जाधवांचा अजित पवारांना टोला। 84 वर्षांच्या तरुणाला तुम्ही थांबा म्हणता, मात्र राज्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्हाला दिसत नाहीत, तुम्ही ते सोडवू शकत नाही, म्हणून 84 वर्षांचा तरुण सातत्यानं लढतोय, शरद पवार गटाचे नेते राजापूरकर यांची अजित पवारांवरती टीका। तर बाप कधी रिटायर होत नसतो, बाप बाप असतो, जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना टोला। कुणी काय बोलावं हा त्यांचा अधिकार, आम्ही विकास आणि काम करणारे लोक, सुप्रिया सुळेंनी केलेल्या कौतुकानंतर अजित पवारांचं प्रत्युत्तर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किती तास काम करतात याची आधी सुप्रिया सुळेंनी माहिती घ्यावी आणि मगच बोलावं, मंत्री शंभूराज देसाईंची टीका। आम्हाला राजकारण करायचं नाहीये, मुंबईचा विकास करायचा आहे, सुप्रिया सुळेंच्या मुख्यमंत्र्यांवरच्या टीकेला मंत्री दीपक केसरकरांचं उत्तर। पालघर लोकसभेवरती शिंदे गटाचाच दावा, नरेश म्हस्केंनंतर खासदार श्रीकांत शिंदेंचं स्पष्टीकरण, पालघर लोकसभेचे महायुतीचे पुढचे उमेदवार राजेंद्र गावित असतील, श्रीकांत शिंदेंची माहिती। 40% जनता शहरात राहत असल्यामुळे अजित पवारांनी पिंपरी आणि पुणे महानगरपालिकेत विशेष लक्ष घातलं, आता मुंबईतही लक्ष द्यायचंय, तर आपण घेतलेल्या निर्णयानंतर फरक जाणवत असेल, पटेलांचं वक्तव्य। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाकडून चाचपणी, 15 ठिकाणी विधानसभेचे उमेदवार आपण उभे करू शकतो, समीर भुजबळांचं वक्तव्य, तर महानगरपालिकेसाठी 75 ठिकाणी उमेदवार देऊ शकतो, भुजबळांचा दावा। आगामी निवडणुका आपण घड्याळ चिन्हावरतीच लढू आणि विजय मिळवू, सुनील तटकरेंचं कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात वक्तव्य, तर 45+ हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करायचंय, तटकरेंचं आवाहन। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध, समीर भुजबळांचं वक्तव्य, आगामी लोकसभा निवडणुकीत मुंबईतनं 1 खासदार दिल्लीमध्ये पाठवणार, तर 15 विधानसभा मुंबईतनं लढवण्याची तयारी असल्याचं भुजबळांचं विधान। शंभूराज देसाईंच्या विरोधात पोस्ट करणं, शिंदे गटाच्याच तालुका प्रमुखाला भोवलं, काकासाहेब जाधव पोलिसांच्या ताब्यात, शंभूराज मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देत फसवत असल्याचा आरोप केला होता। आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपच्या बैठकांचा धडाका, आज भाजपच्या 2 महत्त्वपूर्ण बैठका, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करतील। 13 जानेवारीपासून भाजपकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होण्याची शक्यता, बिहारमधील बेगुसराय, बेतिया आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचार सभांना मोदी संबोधित करणार असल्याची माहिती। इंडिया आघाडीसोबत जाण्यासाठी माझी कुणासोबतही चर्चा झालेली नाहीये, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची माहिती। वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये असावी ही आपली वैयक्तिक भूमिका, 9 तारखेला दिल्लीमध्ये होणाऱ्या बैठकीत आपण ही भूमिका मांडू,
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांची माहिती. राज्यामधली 75 नाट्यगृह जोवर सुस्थितीमध्ये उभारली जात नाहीत तोपर्यंत आम्ही सगळे याच पदावरती राहू. मंत्री सुधीर मुनगंटीवारांचा दावा. अहमदनगर शहराचा पाणी पुरवठा कधी खंडित होण्याची शक्यता. मुळा पाटबंधारे विभागाचे 7 कोटी रुपये थकवल्यामुळे महापालिका आयुक्तांना नोटीस. तलाठी भरतीमध्ये धक्कादायक प्रकार. 200 गुणांच्या पेपरमध्ये विद्यार्थ्याला मिळाले 214 मार्क. तलाठी भरतीत 99% जागा विकल्या गेल्यात. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आरोप. तलाठी पेपरमध्ये निवड झालेल्या सर्व मुलांची SIT मार्फत चौकशी करावी. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीची मागणी. उत्तर महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज. आज आणि उद्या नंदुरबार, धुळे आणि नाशिक नगरमध्ये हलक्या सरींची शक्यता. तर पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा काही भागात हलक्या सरी बरसू शकतात. मध्य रेल्वेकडनं कार्यालयीन वेळा बदलण्यासाठी 750 संस्थांना पत्र. 27 संस्थांचा सकारात्मक प्रतिसाद. मध्य रेल्वेकडनं शून्य मृत्यू मोहीम हाती घेण्यात आली आहे. 2 वर्षांचं बीएड कायमचं बंद. 2024 आणि 25 सालापासून 4 वर्षांचा कोर्स. रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडियाचं परिपत्रक. 4 वर्षांचा अभ्यासक्रम चालू इच्छिणाऱ्या संस्था अर्ज करू शकतील. गिरणी कामगारांसाठी ठाणे कल्याण व्यतिरिक्त मुंबई महानगरातही घरं. सर्व पात्र गिरणी कामगारांना घरं उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात काही भूखंडांची म्हाडाकडनं तपासणी. मोनोरेल आता जाहिरातीमधनं कमाई करणार. मोनोमार्गावरचे सर्व खांब आणि स्थानकांमधील रिकामी जागा जाहिरातींसाठी दिली जाईल. 8 तासात ठाणे रेल्वे स्थानकात 1200 फुकट्या प्रवाशांना दंड. त्यांच्याकडनं 3,40,000 रुपयांचा दंड वसूल. कारवाई 57 TC आणि 13 RPF जवान सहभागी झाले होते. अयोध्येतील रामललाला येवल्यातनं कापसे पैठणीकडनं वस्त्र आणि शेला. पूजेसाठी 250 किलो शुद्ध तूप आणि दिवेही पाठवले जातील. लेखिका डॉक्टर समीना दलवाई यांच्या विरोधात महिलांच्या प्रतिष्ठेची हानी आणि धर्मावरनं विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव केल्याचा गुन्हा. समीना दलवाईंवरच्या कारवाईचा निषेध. 400 पेक्षा अधिक नामवंत बुद्धिजीवी आणि अभ्यासकांचा दलवाईंना पाठिंबा. वसईच्या कळंब बीचवरती समुद्राच्या पाण्यात टेम्पो बुडाला. पिकनिकसाठी आणलेला टेम्पो ओहोटीमुळे समुद्राच्या पाण्यात ओढला गेला. अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिकांच्या मदतीनं हा टेम्पो बाहेर काढण्यात यश. चिक्कूवरनं गावातल्या 2 गटात राडा. 17 जणांच्या विरोधात गुन्हा. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील बिडकीन गावातली घटना. सुरुवातीला विक्रेता आणि खरेदीदार यांच्यात मारहाण झाली आणि मग 2 गटांमध्ये वाद पेटला. लातूर जिल्ह्यामधल्या उमरदरा गावात मुक्कामाची बस अज्ञातांनी पेटवली. यावेळी बसमध्ये वाहक आणि चालक झोपलेले होते. सुदैवानं वाहक आणि चालकाचे प्राण थोडक्यात वाचलेत. पोलिसांकडनं घटनेचा तपास सुरू. मुंबईमध्ये दरोडा टाकण्यासाठी आलेल्या 6 दरोडेखोरांना अटक. कस्तुरबा मार्ग आणि जुहू पोलिसांच्या ATS पथकाची कारवाई. सोलापुरामध्ये लोकमंगल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार सोहळा संपन्न. लेखिका शांता गोखले, राजू बाविस्कर, वसंत गायकवाड आणि समीर गायकवाड यांना पुरस्कार प्रदान. ABP माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान. सुरतच्या सचिन परिसरातील कपड्याच्या फॅक्टरीमध्ये बनवली गेली रामायण साडी. रामायणातील सर्व घटनांचा समावेश असलेली ही साडी अयोध्येला पाठवली जाईल. वामनराव पै यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विश्वशांतीसाठी प्रार्थना जपयज्ञाचं साताऱ्यामध्ये आयोजन. कराड, सातारा, सांगलीतल्या अनुयायांची मोठ्या संख्येनं हजेरी. कासेगावच्या यल्लम्मा मात्रेच्या यात्रेला सुरुवात. यल्लम्मा देवीच्या यात्रेसाठी देशभरातनं हजारो जोगते आणि जोगतिणी पंढरपुरात. नाशिकमध्ये मालेगाव तालुका कीर्तन महोत्सव. प्रसिद्ध कीर्तनकार हबप चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या कीर्तनानं महोत्सवाची सांगता. क्रिकेटर सचिन तेंडुलकरला कोकणातल्या समुद्र किनाऱ्यांची भुरळ. सिंधुदुर्गातल्या किल्ले निवती समुद्रकिनारी क्रिकेट खेळतानाचा एक जुना व्हिडिओ सचिनकडनं शेअर. वस्तूंच्या पॅकेजिंगवरती उत्पादन, महिना आणि वर्ष लिहिणं बंधनकारक. तसंच उत्पादकांना विशिष्ट वजनामध्ये वस्तू विकण्याचं बंधन सरकारकडनं शिथिल. वस्तूंवरती आता MRP सोबत प्रति ग्रॅम किंमतही छापावी लागेल. उत्तर भारतामध्ये थंडीचा प्रकोप. पंजाबमधल्या सर्व शाळा 14 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे आदेश.
गुजरातच्या सागरी वारसा म्युझियमला महाराष्ट्राचे 39 कोटी. लोथलमध्ये होणाऱ्या म्युझियममध्ये महाराष्ट्राच्या आरमारी इतिहासाचं स्वतंत्र दालन उभारलं जाईल. पंतप्रधान मोदी आजपासून 2 दिवसीय गुजरात दौऱ्यावर. व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेचं करणार उद्घाटन. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा आजपासून इंग्लंड दौरा. दोनही देशांची संरक्षण क्षेत्रातली भागीदारी तसंच एकत्रितपणे लढाऊ विमान तयार करण्यासंदर्भात कराराची शक्यता. पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी 3 मंत्र्यांवरती कारवाई. त्यातील महजूम मस्जिद यांनी केलं ट्विटरवरती त्यांचं ट्विटरवरचं अकाउंट डिॲक्टिव्हेट. 22 जानेवारीला आसाममध्ये ड्राय डे पाळला जाईल. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांची माहिती. नृत्य आणि सिनेदिग्दर्शक प्रभुदेवा तिरुपतीच्या दर्शनासाठी. यावेळी प्रभुदेवाच्या कुटुंबियांची सुद्धा उपस्थिती. अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरला राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण. आरएसएसचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेडकरांच्या निवासस्थानी दिलं गेलं आलिया आणि रणबीरला निमंत्रण. अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने अयोध्येमध्ये प्रभू रामाच्या दर्शनासाठी जाणार. अभिनेत्री माधुरी दीक्षितची एबीपी माझाला प्रतिक्रिया. उत्तर प्रदेशातील सूर्यकुंड इथे लेझर शोचं आयोजन. रामायणातील दृश्य दाखवणारा हा लाईट अँड साऊंड शो पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. भारत विरुद्ध अफगाणिस्तानमध्ये होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा. रोहित शर्मा पुन्हा कॅप्टनपदी तर विराट कोहलीचं पुनरागमन. टेनिसपटू राफेल नदालची दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतनं माघार. उपचारांसाठी नदाल स्पेनला रवाना होणार. शेख हसीना 5व्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान बनणार. 300 पैकी 200 जागांवरती शेख हसीना यांच्या पक्षाचा विजय. विरोधी पक्षांच्या बहिष्कारानंतर 2/3 बहुमत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.